नमस्कार. मी डॉक्टर स्मिता भूषण काळे, MD पंचकर्म केरळ, संजीवनी आयुर्वेद चिकित्सालय. आज आपण या व्हिडिओमध्ये कोरोना अँड व्हॅक्सिनेशन याबद्दल चर्चा करणार आहोत. माझ्याकडे जेव्हा काही पेशंट येतात आणि ते जेव्हा या व्हॅक्सिनेशनबद्दल त्यांच्या मनामध्ये असलेल्या शंका उपस्थित करतात आणि त्या शंकांची मी एक लिस्ट बनवली आणि जवळपास असे काही 15 पॉईंट्स आहेत. त्याचंच उत्तर किंवा त्याच शंकांचं निरसन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न काही पेशंटनी मला विचारला तो म्हणजे हे व्हॅक्सिनेशन किती प्रमाणात सेफ आहे. एवढ्या कमी वेळामध्ये आणि एवढ्या युद्ध पातळीवरती आपल्या गव्हर्नमेंटने ही जी काही व्हॅक्सिन शोधून काढली, ही जे काही व्हॅक्सिन्स डेव्हलप केले ते किती प्रमाणात इफेक्टिव्ह आहेत, त्या व्हॅक्सिनवरती किती प्रमाणामध्ये आपण विश्वास ठेवायचा आणि व्हॅक्सिनेशन घ्यायचं. माझे व्हॅक्सिनेशनचे 2 डोस कंप्लीट झाल्यानंतर किती दिवसांच्या कालावधीनंतर माझ्या शरीरामध्ये इम्युनिटी डेव्हलप होईल. व्हॅक्सिनेशन झाल्यानंतरसुद्धा मी मास्क वापरणं जरुरी आहे का. हे व्हॅक्सिनेशन घेतल्यानंतर इमिजिएट किंवा जे शॉर्ट टर्ममध्ये किंवा लाँग टर्ममध्ये दिसणारे साईड इफेक्ट्स काय आहेत. समजा मला भीती वाटते हे व्हॅक्सिनेशनबद्दल, तर मग माझ्या मित्राने किंवा माझ्या घरच्यांनी व्हॅक्सिनेशन घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये काय बदल जाणवतात याचं निरीक्षण करून मी माझं व्हॅक्सिनेशन केलं तर चालेल का. नुकताच माझ्यामध्ये अँटीबॉडीज पॉझिटिव्ह आलेले आहेत किंवा मला कोविड होऊन गेलेलं आहे, तर मी आता लगेच व्हॅक्सिन घ्यायचं का. समजा मी व्हॅक्सिनेशन केलं तर मला परत कोविड होण्याची शक्यता आहे का. त्याच्या पुढचा प्रश्न, प्रेग्नन्सीमध्ये मी हे व्हॅक्सिनेशन घेऊ का, किंवा मी लॅक्टेटिंग मदर आहे आणि माझ्यासाठी हे व्हॅक्सिनेशन घेणं सेफ आहे का. आणि याच्या पुढचा प्रश्न, आम्ही चान्स घेण्याच्या प्रयत्नात आहोत आणि नुकतेच माझे पिरियड मिस झाले, मग मी व्हॅक्सिनेशन घेऊ शकते का, किंवा हे व्हॅक्सिनेशन घेतल्यानंतर याचा माझ्या फर्टिलिटीवरती किती प्रमाणात इफेक्ट होईल. याच्या पुढचा प्रश्न, मला अजून 18 वर्ष पूर्ण झालेली नाही आहेत आणि मी व्हॅक्सिन घेऊ शकते का. हे व्हॅक्सिन घेण्यासाठी काही कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत का, किंवा हे व्हॅक्सिन घेऊ नये अशी काही नियमावली आहे का. आणि 15वा किंवा सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, मला जी फेसबुक किंवा व्हॉट्सअप किंवा सोशल मीडिया यावरती जे काही मेसेजेस मला मिळत आहेत किंवा याबद्दल मला जी माहिती मिळते आहे त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे, मी या माहितीवरती किती प्रमाणात विश्वास ठेवू, आणि या व्हॅक्सिनेशन संबंधी मला कुठे करेक्ट इन्फॉर्मेशन मिळेल. याच महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ थोडासा मोठा असेल, पण तुमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे कृपा करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मी जी काही माहिती मला अवगत झालेली आहे आणि मला जेव्हा माझ्या रुग्णांनी, माझ्या पेशंटनी अशा त्यांच्या काही शंका विचारल्या, त्यानंतर मीही थोडी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. जेवढी याच्याबद्दल माहिती मिळते ती मी स्वतः अपडेट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरूनच मी माझ्या अभ्यासातून मला जेवढी माहिती प्राप्त झाली ती तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करते. तर आता कोविडची जी काही सेकंड वेव्ह आलेली आहे, कोविडचा जो काही स्पाईक निर्माण झालेला आहे, याला आपल्याला एक चॅलेंज समजून त्याला सामोरं जायचं आहे. याला आपल्याला एकदम लाईटली घ्यायचं नाही आहे. त्याच्या संबंधित जे काही रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, ते आपल्याला एकदम स्ट्रिक्टली फॉलो करायचे आहेत. हे जे रूल्स आपल्यासाठी बनवलेले आहेत, कारण आपण काही सुपरमॅन किंवा सुपरवुमन नाही आहेत की आपण मास्क घातला किंवा आपण काही नियमांचं पालन केलं तर आपल्याला हा कोविड होणारच नाही आहे, आपण व्हॅक्सिनेशन घेतलं म्हणजे आपल्याला हा कोविड परत होणार नाही आहे, असं काही नाही आहे. त्यामुळे जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, जे काही इन्स्ट्रक्शन्स आपल्याला दिले गेलेले आहेत ते आपण पाळणं खूपच गरजेचं आहे. तर आपण जेव्हा एखादं व्हॅक्सिन घेतो किंवा आपल्याला जेव्हा एखादी लस दिली जाते तेव्हा आपल्या शरीरामध्ये काही बदल घडत असतात. ते कसे घडतात, काही व्हॅक्सिन्स आपण आपल्या लहानपणीच घेतलेले आहेत, ते कशासाठी दिले जातात तर आपल्या शरीरामध्ये तो आजार होऊ नये, किंवा समजा आपल्याला तो आजार झालाच तर त्याची जी काही सिव्हिरिटी असते ती कमी प्रमाणात असावी आणि त्याच्यापासून जे काही साईड इफेक्ट होणार आहेत किंवा त्याचा परिणामातून जर काही एखादी डेथ होणार असेल तर त्याचा रेट कमी व्हावा आणि त्या आजाराच्या विरुद्ध लढण्यासाठी आपल्या शरीरामध्ये काही अँटीबॉडीज तयार केले जातात. आणि आपण जेव्हा अशा डिसीजेसना एक्सपोज होतो तेव्हा
त्या अँटीबॉडीज ॲक्टिवेट होतात आणि आपल्याला तो आजार होण्यापासून वाचवतात, म्हणजेच आपल्या शरीराला एक प्रकारचं प्रोटेक्शन देतात. त्याच्यासाठी हे व्हॅक्सिनेशन केलं जातं. अशाच पद्धतीने हे कोविडचं व्हॅक्सिनेशनसुद्धा आपल्याला आज जानेवारीपासून आपल्या इंडियामध्ये युद्ध पातळीवरती देण्याचं कार्य चालू आहे. हे व्हॅक्सिन घेतल्यामुळे काय होणार आहे, तर या ज्या कोविड-19 डिसीजची जी काही सिव्हिरिटी आहे त्याचं प्रमाण आपण व्हॅक्सिनेशन घेतल्यानंतर कमी होणार आहे आणि याच्यामधून जो काही डेथ होते किंवा जी काही मॉर्बिडिटी असते त्याचा रेट कमी होणार आहे. हे आपल्यासाठी एक प्रोटेक्शन म्हणजेच एक सुरक्षा कवचाप्रमाणे हे आपल्या शरीरावरती कार्य करणार आहे. विशेषतः ज्यांना इतर आजार आहेत, ज्याला आपण कोमॉर्बिडिटीज म्हणतो, म्हणजे ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना किडनी डिसऑर्डर्स आहेत, ज्यांना डायबेटीस आहे, हायपरटेन्शन म्हणजे BP आहे, थायरॉईडसारखे प्रॉब्लेम्स आहेत, अशा लोकांमध्ये सुद्धा या व्हॅक्सिनेशनची जास्त गरज आहे आणि त्यांच्यामध्ये हे एक प्रकारचं उत्तम प्रोटेक्शन म्हणून कार्य करणार आहे. आज ग्लोबली म्हणजे जगामध्ये विविध प्रकारचे व्हॅक्सिनेशन्स अवेलेबल आहेत. यापैकी इंडियामध्ये 2च व्हॅक्सिन्सला गव्हर्नमेंटने परवानगी दिलेली आहे. ते आहे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन. यापैकी कोविशिल्ड जे व्हॅक्सिन आहे ते आपल्या इंडियामध्येच मॅन्युफॅक्चर केलेलं आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारा, आणि जे कोवॅक्सिन आहे त्याला भारत बायोटेकने मॅन्युफॅक्चरर केलेले आहेत. म्हणजे हे जे 2 व्हॅक्सिन्स आहेत ते आपल्या इंडियामध्येच बनवलेले आहेत. दुसरा प्रश्न म्हणजे आपण या व्हॅक्सिनेशनसाठी स्वतःचं रजिस्ट्रेशन कसं करायचं. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही कोविन नावाच्या पोर्टलवरती जाऊन रजिस्ट्रेशन तुमचं शेड्यूल करू शकता किंवा www.cowin.gov.in या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. आणि तुम्हाला जेव्हा तुमची अपॉइंटमेंट मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही जाऊन तुमचं व्हॅक्सिनेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे. म्हणजे त्या वेळेमध्ये गेलात तर तुम्हाला तिथे गर्दी होणार नाही आणि तिथल्या जे काही हेल्थ वर्कर्स असतात त्यांचं कामसुद्धा थोडंसं सोपं जाईल, त्यांच्यावरती सुद्धा बर्डन येणार नाही. तसेच पुढचा प्रश्न म्हणजे मला हे व्हॅक्सिनेशन कुठे मिळेल. तर जिथे जिथे व्हॅक्सिनेशन अवेलेबल आहे त्याला CVC म्हणजे कोविड व्हॅक्सिनेशन सेंटर असं म्हटलं जातं. आणि आपल्या इंडियामध्ये जिथे जिथे गव्हर्नमेंट सेक्टर्स आहेत म्हणजे PSC आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे व्हॅक्सिनेशन अवेलेबल आहे. आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा तुम्हाला हे व्हॅक्सिनेशन अगदी आरामात मिळून जाईल. आपल्याला हे जे व्हॅक्सिनेशन केलं जातं ते 2 वेळेस मिळतं, म्हणजे पहिला डोस आणि दुसरा डोस. पहिला डोस हा आपल्याला मिळाल्यानंतर कमीत कमी 4 ते 6 आठवड्यांच्या गॅपनंतर दुसरा डोस दिला जातो. जर तुम्ही कोविशिल्ड घेतलेला असेल तर तुम्हाला 1 ते 2 महिन्यांच्या कालावधीनंतर म्हणजे 4 ते 8 आठवड्यांच्या कालावधीनंतर दुसरा डोस दिला जातो. आणि जर तुम्ही कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतला असेल तर 4 ते 6 आठवड्यांच्या कालावधीनंतर तुम्हाला दुसरा डोस दिला जातो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो काही लोकांच्या मनामध्ये उपस्थित होतो तो म्हणजे हे व्हॅक्सिनेशन घेणं कंपल्सरी आहे का किंवा मॅन्डेटरी आहे का. तर हे व्हॅक्सिनेशन घेणं अजिबात कंपल्सरी नाही आहे. हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता. ही एक 100% व्हॉलंटरी प्रोसेस आहे. फक्त याचा एकच फायदा होतो की तुम्ही जर ह्याचं प्रोटेक्शन घेतलं तर याच्यासोबत तुम्ही जिथे राहता तिथले सराउंडिंग्स, तुम्ही जिथे राहता तुमच्या घरातील लोक, तुम्ही ज्यांच्यासोबत फिरता ते तुमचे फ्रेंड्स, तुमचं फ्रेंड सर्कल किंवा घरामध्ये जी काही इतर मंडळी आहेत किंवा इतर जी काही फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनासुद्धा तुमच्यापासून प्रोटेक्शन मिळणार आहे. कारण जर तुम्ही इन्फेक्टेड झालात तर याची जी काही सिव्हिरिटी असणार आहे ती कमी असणार आहे आणि त्यामुळे हा आजार स्प्रेड होण्याचे चान्सेससुद्धा कमी होणार आहेत. म्हणजे हा फक्त आपल्या स्वतःसाठी नसून हे आपण एक सोशल अवेअरनेस म्हणून किंवा एक ह्युमॅनिटी म्हणून हे व्हॅक्सिनेशन घ्यायचं आहे की ज्याच्यामुळे एकामुळे बऱ्याच जणांचा जीव आपण धोक्यामध्ये घालण्यापासून प्रिव्हेंट करू शकतो. त्याच्यानंतर काही लोकांच्या मनामध्ये असाही संभ्रम निर्माण होतो की आता मला कोवॅक्सिन दिलेलं आहे, माझ्या घरातल्या इतर व्यक्तीला कोविशिल्ड दिलेला आहे, तर या 2 पैकी जास्त प्रभावी कुठला आहे, मग मला याचा फायदा कमी होणार आणि तिला याचा फायदा जास्त होणार आहे का. तर असं बिलकुल मनामध्ये आणू नका.
हे दोन्ही वॅक्सिन तितकेच प्रभावी आहेत जितकं दुसरं आहे. फक्त एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे तुम्ही पहिला डोस ज्या वॅक्सिनचा घेतला आहे त्याचाच तुम्हाला दुसरा डोस घेणं कंपल्सरी आहे. म्हणजे जर तुम्ही पहिला डोस कोविशिल्डचा घेतला आहे तर दुसरा डोससुद्धा तुम्हाला कोविशिल्डचाच मिळायला गेला पाहिजे. याकडे फक्त तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आता तुम्ही पाहिलं असेल, भरपूर जण वॅक्सिनेशन घेतल्यानंतर व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतात. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं असतं की गव्हर्नमेंटकडून जे सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जातं त्याच्यामध्ये ते लिहून देतात की तुम्हाला कुठलं वॅक्सिन दिलेलं आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटसुद्धा याची खात्री करूनच तुम्हाला दुसरा डोस देताना सेम डोस तुम्हाला गव्हर्नमेंटकडून सुद्धा दिलं गेलं जातं. कारण कसं आहे, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन बनवताना यामध्ये जे काही कंपोनंट्स वापरले गेलेले आहेत ते दोन्हीही वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. त्यामुळे जर तुम्ही पहिला डोस एकाचा घेतला आणि दुसरा डोस जर एखाद्या दुसऱ्या वॅक्सिनचा घेतला तर त्यातले कंपोनंट्स वेगवेगळे असल्यामुळे तुम्हाला तेवढं प्रभावी प्रोटेक्शन मिळणार नाही आहे. त्यामुळे याची खात्री करा की तुम्ही पहिलं जे वॅक्सिन घेतलं आहे तेच दुसरं वॅक्सिन आहे की नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न की एकाच वेळी हे वॅक्सिन सगळ्यांना द्यायला पाहिजे का, किंवा सगळ्यांना एकाच वेळी हे वॅक्सिन मिळणार आहे का? तर असं नाही आहे. तुम्ही जर लक्ष देऊन पाहिलं तर आपल्याला न्यूज चॅनलमधून किंवा मीडियामधून आपल्याला सर्व घडामोडी अगदी क्षणामध्ये दुसऱ्या सेकंदाला आपल्याजवळ मिळत असतात. आणि तुम्ही जर बघितलं तर गव्हर्नमेंटने हे जी काही वॅक्सिनेशनची प्रोसेस आहे ती जानेवारीपासून चालू केलेली आहे. आणि त्यावेळी जेव्हा वॅक्सिनेशनला सुरुवात झाली तेव्हा त्यांचं टार्गेट काय होतं, तर जी लोक फ्रंट लाईनला काम करत आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, हॉस्पिटलचा स्टाफ आहे, आशा वर्कर्स आहेत, जे आपला जीव धोक्यात घालून कोविडच्या पेशंटना ट्रीटमेंट देत आहेत, त्यांना गव्हर्नमेंटने फोकस करून पहिलं वॅक्सिनेशन त्यांच्यापासूनच सुरुवात केलं होतं. म्हणजेच काय, तर त्यांनी एक प्रायोरिटी ग्रुप निवडला होता, कारण यांना इन्फेक्शनची हायर रिस्क होती. त्यानंतर त्यांनी जो दुसरा ग्रुप निवडला तो इन बिटवीन 45 to 59 इयर आणि अबोव 60 इयर एज ग्रुपमधली लोक त्यासाठी निवडली. आणि आता जे 1 मेपासून जे वॅक्सिनेशन दिलं जाणार आहे ते अबोव 18 इयरवाल्या मुलांना हे वॅक्सिनेशन दिलं जाणार आहे. म्हणजे हे एका टप्प्यामध्ये दिलं जात आहे. त्याच्यानंतर काही पेशंट असे सुद्धा आहेत की ते नुकतेच कोविड-19 पासून रिकवर झालेले आहेत, त्यांना सध्या डिस्चार्ज मिळालेला आहे, त्यांनी वॅक्सिन घ्यायचं आहे का? मी आता सध्याच रिकवर झालो आणि मी माझा सेकंड डोस केव्हा घेऊ, किंवा मी माझं वॅक्सिनेशन केव्हा प्लॅन करू, असाही काही प्रश्न अशा पेशंटमध्ये निर्माण झालेले आहे. तर त्यांनी काय करायचं आहे, कारण असेही काही पेशंट आहेत की ज्यांना 2 वेळेला कोविड झालेला आहे. म्हणजे एकदा त्यांना कोविड झाला होता आणि काही काळानंतर परत ते इन्फेक्टेड झालेले आहे. म्हणजेच काय, जरी तुमच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या असल्या तरी देखील, तुम्ही रिकवर झालेला असला तरी देखील आपण हे तितक्या गॅरंटीने सांगू शकत नाही की मला परत कोविडचं इन्फेक्शन होईल की नाही. त्यामुळे तुम्हाला देखील वॅक्सिनेशनची गरज आहे. पण तुम्ही जेव्हा या इन्फेक्शनमधून बरे व्हाल तेव्हा एक ते 2 महिन्यांचा गॅप ठेवा. म्हणजे 4 ते 8 आठवड्यांच्या गॅपनंतर तुम्ही वॅक्सिनेशन घेण्यास जाऊ शकता. कारण जेव्हा तुम्ही वॅक्सिनेशन घ्याल तेव्हाच तुम्हाला स्ट्रॉंग इम्युन रिस्पॉन्स तुमच्या शरीरामध्ये डेव्हलप होणार आहे आणि तुमचे इन्फेक्शनचे चान्सेस कमी होणार आहेत. पुढचा प्रश्न की तुम्हाला कसं कळणार की मी वॅक्सिनेशन घेण्यासाठी इलिजिबल आहे की नाही. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना पोर्टलवरती जायचं आहे, कोविन पोर्टलवरती जायचं आहे आणि तुम्हाला तिथे सर्व तुमची माहिती भरायची आहे. आणि त्यावेळी तुम्हाला माहीत असलं पाहिजे की तुम्हाला इतर कोणते आजार आहेत का, म्हणजे डायबेटीस आहे का, हायपरटेन्शन आहे का, थायरॉईड आहे का, शुगर आहे का, किडनीचे कुठले आजार आहेत का, या सगळ्याची माहिती तुम्हाला असायला हवी. आणि तुम्हाला याच्या आधी कुठल्या सर्जरीज झालेल्या आहेत का, याचं सगळं नॉलेज तुम्हाला असायला हवं. म्हणजेच तुम्ही कोमॉर्बिडिटीमध्ये आहात की नाही याची शहानिशा तुम्हाला करून घ्यायची आहे. आणि जर तुम्ही या कोमॉर्बिडिटीच्या ग्रुपमधले असाल तर हे वॅक्सिनेशनची जास्त गरज तुम्हाला आहे. कारण हे वॅक्सिनेशन जर तुम्हाला दिलं गेलं आणि जर तुम्हाला समजा कोविडचं इन्फेक्शन झालं
तर याचा जो सिव्हिरिटीचा रेट आहे किंवा याचं जे गंभीर स्वरूप आहे त्याचं प्रमाण कमी होईल आणि याच्यापासून जो काही डेथ रेट आहे तो सुद्धा या व्हॅक्सिनेशन घेतल्यामुळे कमी होऊन जाईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, हे वॅक्सिन घेण्यासाठी काही कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत का? म्हणजेच हे वॅक्सिनेशन अमुक लोकांनी घेऊच नाही असं काही नियम आहे का? फक्त यामध्ये 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की एखाद्या व्यक्तीला काही ठराविक औषधांची, काही ठराविक इंजेक्शन्सची किंवा ठराविक गोळ्यांची ॲलर्जी असते. म्हणजे ते औषध घेतल्या त्यांना काहीतरी साईड इफेक्ट्स होत असतात किंवा त्यांना एकदम ॲनाफिलॅक्टिक शॉक बसत असतो. आणि जर असं काही असेल तर तुम्हाला व्हॅक्सिनेशन सेंटरला गेल्यानंतर तुम्हाला ही माहिती तुमच्या डॉक्टरांना सांगायची आहे. म्हणजे ते याच्याबद्दल विचार करून ते ठरवतील की तुम्हाला वॅक्सिन कधी द्यायचं किंवा त्यासाठी दिल्यानंतर जर तुम्हाला काही अशा पद्धतीची रिॲक्शन आली तर त्याच्यासाठी त्वरित काय उपचार करायचे हे डॉक्टरांच्या लक्षात येईल. किंवा तुम्ही दुसरा डोस घ्यायला गेला आहे आणि पहिला डोस घेताना जर तुम्हाला अशी काही रिॲक्शन आलेली आहे तर त्यावेळीसुद्धा ही माहिती तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना द्यायची आहे. म्हणजे ते जे डॉक्टर आहेत ते याच्यावरचं एखादं सोल्युशन निवडतील आणि तुम्हाला व्हॅक्सिनेशन जरूर करतील. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा कन्सर्न म्हणजे ज्या स्त्रिया प्रेग्नंट आहेत किंवा ज्या स्त्रिया लॅक्टेटिंग आहेत किंवा ज्या लॅक्टेटिंग मदर आहेत म्हणजे गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या मातांनी व्हॅक्सिनेशन घ्यायचं की नाही. जेव्हा या व्हॅक्सिनेशनची ट्रायल घेण्यात आली होती तेव्हा अशा प्रकारचे काही प्रयोग गरोदर किंवा लॅक्टेटिंग मदर्सवरती केला नसल्यामुळे तेवढी इन्फॉर्मेशन आता सध्या अवेलेबल नाही आहे की ठामपणे आपण सांगू शकत नाही की गरोदर स्त्रियांनी किंवा लॅक्टेटिंग मदर्सनी हे व्हॅक्सिनेशन घ्यायचं आहे की नाही. तसेच ज्या स्त्रियांचे पिरियड्स पोस्टपोन झालेले आहेत, जे चान्स घ्यायच्या विचारात आहेत आणि ते त्यांच्या प्रेग्नन्सीबद्दल ॲश्युअर नाही आहेत की त्यांनीसुद्धा हे वॅक्सिन काही कालावधीसाठी घेऊ नये. तसेच या संदर्भात काही टेम्पररी काही कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत का? तर समजा याच्यामध्ये तुम्हाला ॲक्यूट कोविडचे सिम्पटम्स दिसत आहेत. ॲक्यूट म्हणजे आत्ता सध्या सुरुवात झालेली आहे लक्षणं स्वरूपात दिसायला. म्हणजे ताप आलेला आहे, नाकाचा वास गेलेला आहे, तोंडाची चव गेलेली आहे किंवा खोकला आहे, धाप लागते, असे जर काही सिम्पटम्स तुम्हाला आता सध्या दिसायला चालू झालेले आहेत आणि जर तुम्हाला व्हॅक्सिनेशन घ्यायला जायचं आहे तर अशा वेळी तुम्ही व्हॅक्सिनेशन घेण्यास जाऊ नका. कारण समजा तुमच्यामध्ये जर ॲक्टिव्ह इन्फेक्शन असेल आणि तुम्ही अशा सेंटरवरती गेलात तर याच्यामुळे तुमच्यापासून हे इन्फेक्शन स्प्रेड होण्याचे चान्सेस भरपूर आहेत आणि तुमच्या एकाच्या चुकीमुळे भरपूर जणांना तुमच्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका निर्माण होऊन जाईल आणि भरपूर जणांचं आयुष्य यामुळे धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे अशी चूक बिलकुल करू नका. थोडे दिवस थांबा, या इन्फेक्शनपासून रिकवर व्हा, पुढे 4 ते 8 आठवड्यांचा गॅप द्या आणि मग तुम्ही पुन्हा व्हॅक्सिनेशनसाठी जाऊ शकता. कारण असं नाही आहे की तुम्हाला इन्फेक्शन झालं आहे आणि तुमची टेस्ट पॉझिटिव्ह यायच्या आधीच जर तुम्ही ते व्हॅक्सिनेशन घेतलं तर तुम्हाला यापासून फुल प्रोटेक्शन मिळणार आहे. कारण हे प्रोटेक्शन डेव्हलप होण्यासाठीच सेकंड डोस दिल्यानंतर पुढे 6 ते 8 आठवड्यांचा कालावधी हा फुल प्रोटेक्शन मिळण्यासाठी जातो. त्यामुळे तुम्ही घाई गडबड अजिबात करू नका. पहिल्यांदा या ॲक्टिव्ह इन्फेक्शनपासून रिकवर व्हा आणि मगच व्हॅक्सिनेशनसाठी तुम्ही जाऊ शकता. तसेच काही असे पेशंट असतात की ज्यांना ICUमध्ये ठेवलेलं असतं आणि या SARS-CoV-2 पासून त्यांना वाचवण्यासाठी त्यांना मोनोक्लोनल अँटीबॉडीज दिल्या जातात किंवा त्यांना कन्व्हल्जन प्लाझ्मा दिला जातो. आणि असे लोक जेव्हा रिकवर होऊन बाहेर येतात त्यांनीसुद्धा पुढे 6 ते 8 आठवडे व्हॅक्सिनेशन घ्यायचं नाही आहे. थोडे दिवस रेस्ट घ्यायची आहे आणि मगच तुमचं व्हॅक्सिनेशन शेड्यूल करायचं आहे. त्याच्यानंतर असेही काही पेशंट असतात की ज्यांना कोविड झालेला नाही आहे पण एखाद्या दुसऱ्या आजारासाठी त्यांना हॉस्पिटलाइज्ड केलेलं आहे किंवा त्यांना ICUमध्ये ॲडमिट करावं लागलेलं आहे. अशांनीसुद्धा काही दिवस रेस्ट घ्यायची आहे, त्या आजारातून फुल्ली रिकवर व्हायचं आहे आणि मगच व्हॅक्सिनेशन घ्यायचं आहे. कारण अशा लोकांमध्ये त्या आजारामुळे सुद्धा त्यांची इम्युनिटी वीक झालेली असते आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपण व्हॅक्सिन घेतल्यानंतर आपल्याला अमरत्व प्राप्त होणार आहे आणि आपल्याला कोविड होणारच नाही आहे, असं काही वाटत असेल तर ते तुमची चुकीचा समज आहे. त्याच्यासाठी
घाई गडबड अजिबात करू नका. पहिल्यांदा जो आजार झालेला आहे त्यातून बरे व्हा आणि मगच तुमचं हे कोविडचं व्हॅक्सिनेशन करून घ्या. तसेच असेही काही पेशंट असतात की ज्यांना ब्लिडिंग डिसऑर्डर्स असतात, म्हणजे ज्यांना हिमोफिलिया असतो किंवा ज्यांना ब्लिडिंग गम्स असतं किंवा काहींना कोअग्युलेशन डिसऑर्डर्स असतात, म्हणजे ज्यांना ब्लड क्लॉट्स होत असतात किंवा ज्यांना थ्रॉम्बोसिस झालेलं असतं. त्यामुळे असे आजार असणाऱ्या लोकांनी सुद्धा व्हॅक्सिनेशन सेंटरला गेल्यानंतर तिथे तुमच्या डॉक्टरांना तुमच्या आजाराची संपूर्ण माहिती द्यायची आहे आणि अंडर सुपरविजनच तुम्हाला व्हॅक्सिनेशन करून घ्यायचं आहे. असेही काही पेशंट असतात की ज्यांना सिव्हिअर हार्ट डिसीजेस असतात किंवा ब्रेन डिसऑर्डर्स असतात की ज्याच्यामुळे त्यांना स्ट्रोक बसलेला असतो किंवा पॅरालिसिस झालेला असतात आणि असे पेशंटना ब्लड थिनर्स किंवा अँटीप्लेटलेट ड्रग्स दिले जात असतात. त्यांनीसुद्धा जेव्हा व्हॅक्सिनेशन सेंटरला गेल्यानंतर तुमच्या डॉक्टरांना तुम्हाला जो व्हॅक्सिनेशन करणार आहे त्याला या आजाराची संपूर्ण माहिती द्यायची आहे. व्हॅक्सिनेशनला जाताना किंवा जाण्यापूर्वी किंवा व्हॅक्सिनेशन दिल्या गेल्यानंतर हे जे तुमचे मेडिसिन्स आहेत ते तुम्हाला बंद करण्याची आवश्यकता नाही आहे. हे मेडिसिन तुम्ही कंटिन्यू ठेवून व्हॅक्सिनेशन करून घेऊ शकता. तसेच असेही काही पेशंट असतात की ज्यांना कंजेनायटल इम्युनोडेफिशियन्सी असते, म्हणजे जन्मतःच त्यांची इम्युनिटी वीक असते, किंवा असे काही रुग्ण असतात की त्यांना इम्युनोसप्रेशन ड्रग्स दिले जात असतात, म्हणजे कॅन्सरसारखे पेशंट असतात, HIV असणारे पेशंट असतात. तसेच काही ॲटो इम्युन डिसऑर्डर्स असतात की ज्याच्यामध्ये स्टिरॉइड्स दिलं जात असतं. अशा लोकांनी सुद्धा सेंटरवरती गेल्यानंतर डॉक्टरांना योग्य ती माहिती द्यायची आहे आणि तुमचं व्हॅक्सिनेशन अंडर सुपरविजनच करून घ्यायचं आहे. अशा लोकांनी व्हॅक्सिनेशनच्या वेळी घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे, कारण हे व्हॅक्सिनेशन एकदम सेफ आहे. याचा तुमच्या शरीरावरती कोणताही वाईट परिणाम होणार नाही आहे. हे व्हॅक्सिनेशन घेतल्यामुळे कोविडमुळे जो काही वाढलेला डेथ रेट आहे तो कमी होणार आहे आणि हे कोविड-19चं व्हॅक्सिन बनवताना यामध्ये कोणतंही लाईव्ह व्हायरस वापरलेलं नसल्यामुळे हे एकदम परफेक्ट आहे आणि सेफ आहे. फक्त अशा लोकांमध्ये याचा एकच प्रॉब्लेम असू शकतो की जसं नॉर्मल, म्हणजे जसं मला इतर कोणत्याही कोमॉर्बिडिटीज नाही आहे आणि मी जर हे व्हॅक्सिन घेतलं तर मला याचा जेवढा जास्त इफेक्ट माझ्यामध्ये दिसणार आहे किंवा याचा जेवढा चांगला परिणाम माझ्यामध्ये होणार आहे तितकाच चांगला प्रभाव किंवा तितकाच इफेक्टिव्ह हे तुमच्यामध्ये नसणार आहे. त्याची इफेक्टिव्हनेसची जी काही लेवल आहे ती थोडीफार तुमच्यामध्ये कमी असणार आहे. पुढची एक शंका म्हणजे व्हॅक्सिनेशन साईटला गेल्यानंतर किंवा व्हॅक्सिनेशन सेंटरला गेल्यानंतर कोणकोणते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि कोणकोणत्या प्रिकॉशन्स आपल्याला पाळायचे आहेत. तर समजा तुम्ही व्हॅक्सिन घेतलं तर व्हॅक्सिन घेतल्या लगेच पळत घरला जायचं नाही आहे. थोडा वेळ तिथे व्हॅक्सिन घेतल्यानंतर एक अर्धा तास तुम्हाला तिथेच रेस्ट घ्यायची आहे. ते व्हॅक्सिन घेतल्यानंतर तुम्हाला काही त्रास जाणवतोय का याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. जर काही त्रास जाणवला तर लगेच तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना सांगायचं आहे, म्हणजे ते काही त्याच्यावरती उपचार करतील, त्याच्यावरचं सोल्युशन निवडतील आणि तुम्ही बरे झाल्यानंतर तुम्हाला बरं वाटायला लागल्यानंतर मगच तुम्हाला तिथून घरी यायचं आहे. व्हॅक्सिनेशन झालं म्हणजे आपल्याला भविष्यात परत कोविड होणारच नाही आहे असा समज मनामध्ये ठेवायचा नाही आहे. जे काही कोविड बिहेवियर आहे, म्हणजे ज्याला आपण मास्क वापरणं, सॅनिटायझेशन करणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, या ज्या काही गोष्टींचं पालन आपण जे पूर्वीपासून करत आलेलो आहोत त्याचं पालन इथून पुढे सुद्धा तुम्हाला करायचं आहे. व्यवस्थित वाटल्यानंतर मगच तिथून तुम्हाला घरी यायचं आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा कन्सर्न जो आता सध्या आपल्याला मीडिया थ्रू कळत आहे ते म्हणजे वेगवेगळ्या स्ट्रेनचे, वेगवेगळ्या म्युटेशन्सचे व्हायरस आपल्याला सापडत आहे. मग अशा वेळी आपल्याला असा देखील प्रश्न आपल्यासमोर उद्भवू शकतो की आपण जे व्हॅक्सिनेशन पूर्वी केलेलं आहे ते या व्हायरससाठी तेवढंच इफेक्टिव्ह आहे का, तेवढंच ते आपल्याला प्रोटेक्शन देईल का. तर एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या इंडियामध्ये किंवा ग्लोबली जितके काही व्हॅक्सिन्स आज डेव्हलप केलेले गेलेले आहेत आणि तुमच्या शरीरामध्ये एंटर केलेला व्हायरस कितीही स्ट्रेनचा असू दे किंवा कितीही म्युटेशनचा असू दे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तेवढीच कॅपॅबिलिटी आहे की तुमच्या शरीरामध्ये ते व्हॅक्सिन इंजेक्ट केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबॉडीजसुद्धा डेव्हलप करू शकतं. तेवढी क्षमता त्या व्हॅक्सिनमध्ये आहे. त्यामुळे
काळजी करण्याचं किंवा टेन्शन घेण्याचं काहीही कारण नाही. डेफिनेटली ते वॅक्सिन तुम्हाला तेवढंच प्रोटेक्शन देणार आहे जेवढं ते तुम्हाला आधीच्या व्हायरससाठी देत होतं, आणि आत्ताचे जे व्हेरिएशन्स आलेले आहेत त्या व्हायरससाठी सुद्धा ते तेवढंच प्रभावी असणार आहे आणि तेवढंच प्रोटेक्शन तुम्हाला नक्की मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवांना सामोरे जाऊ नका आणि तुमच्या मनामध्ये शंका बिलकुल निर्माण करून घेऊ नका. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो, तो म्हणजे व्हॅक्सिनेशन घेतल्यानंतर किती दिवसांनी तुम्हाला या व्हायरसच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन मिळेल किंवा किती प्रमाणामध्ये इम्युन रिस्पॉन्स तुमच्या शरीरामध्ये डेव्हलप होईल. तर दुसरा डोस घेतल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 आठवडे झाल्यानंतर जवळपास 70 ते 90% इफिकेसी या व्हॅक्सिनमुळे तुमच्या शरीरामध्ये डेव्हलप होणार आहे. म्हणजेच एंटायर जी काही व्हॅक्सिनेशनची प्रोसेस आहे ती कंप्लीट झाल्यानंतर त्यापुढे 2 ते 3 आठवड्यांनी तुम्हाला प्रोटेक्शन मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पहिली शंका जी व्हॅक्सिनेशन घेण्यापूर्वी सगळ्यांच्याच मनामध्ये जो एक कॉमन प्रश्न निर्माण होत आहे तो म्हणजे हे व्हॅक्सिनेशन घेतल्यानंतर माझ्या शरीरामध्ये कोणकोणते साईड इफेक्ट्स होतील किंवा मला कोणकोणता त्रास जाणवेल. तर यामध्ये घाबरण्याचं काहीही कारण नाही. जसं आपण लहान बाळाला जन्मल्यानंतर काही ठराविक टप्प्यांनी विशिष्ट व्हॅक्सिनेशन देतो, डोस देतो, आणि ते डोस दिल्यानंतर जसा त्या लहान बाळामध्ये ताप येतो किंवा व्हॅक्सिनेशन दिलेल्या ठिकाणी जसा लालसरपणा येतो, जिथे ती जागा घट्ट होते किंवा जास्तीत जास्त अंग दुखतं, तशाच पद्धतीची प्रतिक्रिया हे कोविडचं व्हॅक्सिनेशन घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये सुद्धा सेम प्रोसिजर, सेम लक्षणं आपल्यामध्ये दिसून येतात. त्यामुळे जर तुम्हाला ताप आला किंवा जर तुम्हाला ती जागा दुखायला लागली आणि त्याच्यासाठी जरी तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने सिम्पटमॅटिक किंवा लाक्षणिक स्वरूपामध्ये ट्रीटमेंट घेतली तर ही जी लक्षणं आहेत, हा जो त्रास आहे तो अगदी 2-3 दिवसामध्ये कमी येईल. त्यामुळे घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे. अगदी बिनधास्तपणे तुम्ही हे व्हॅक्सिनेशन घेऊ शकता. जर तुम्हाला इतर कोणते आजार असतील, म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे जर डायबेटीस असेल त्याच्यासाठीची औषधं चालू असतील, रक्त पातळ होण्याचं औषध चालू असेल किंवा BP शुगरच्या गोळ्या चालू असतील किंवा इतर कोणताही आजाराचं तुम्हाला औषध चालू असेल तर याची कल्पना तुम्हाला पहिल्यांदाच तिथे व्हॅक्सिनेशन सेंटरवरती उपलब्ध असलेल्या डॉक्टरांना द्यायची आहे. म्हणजे ते तुमची ॲटमोस्ट केअर करून तुम्हाला व्हॅक्सिनेशन देतील आणि तुम्हाला अंडर ऑब्झर्वेशन काही वेळ ठेवतील. काही त्रास जाणवला नाही तर तुम्ही अगदी बिनधास्तपणे घरी येऊ शकता. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता तुम्ही जरूर व्हॅक्सिनेशन करून घ्या. सद्य परिस्थिती पाहता आपल्या देशावरती हे जे काही संकट आलेलं आहे ते खूपच गंभीर स्वरूपाचं आहे. लोकांना बेड मिळत नाही आहे, ऑक्सिजन मिळत नाही आहे, हॉस्पिटलमध्ये एंट्री मिळत नाही आहे, लोक हॉस्पिटलच्या दारातच मरत आहेत. त्यामुळे आपणच जे काही सर्व प्रिकॉशनरी मेजर्स आहेत ते आपल्याला आपल्यापासूनच पाळण्याची सुरुवात करायची आहे. त्यामुळे व्हॅक्सिनेशन घेऊन स्वतःचं प्रोटेक्शन करू शकता आणि घरातील इतरांनासुद्धा तुमच्यामुळे प्रोटेक्शन मिळणार आहे. त्यामुळे व्हॅक्सिनेशन जरूर करून घ्या. ही माहिती जर तुम्हाला योग्य वाटली तर ही भरपूर जणांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही ज्या काही शंका असतील त्यांचं थोडंफार निरसन होईल आणि ते सुद्धा व्हॅक्सिनेशन घेण्यासाठी प्रवृत्त होतील. स्वतःला या गंभीर स्वरूपाच्या आजारापासून स्वतःचं प्रोटेक्शन त्यांना मिळेल. सो तुम्हाला इतरही काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. त्यांचंसुद्धा मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. सो मी जी काही माहिती सांगितली ती भरपूर जणांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.